Hello guys, welcome back to our channel. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आम्ही रेडी होऊन तर बसलो होतो डिनरला जायला, पण बाहेर पाहिलात की इतका पाऊस होता. थोड्या वेळात पाऊस कमी झाला, मग आम्ही निघालो. इथे माझी चिमुकली म्हणते, मम्मा काय ग तू सारखा व्हिडिओ काढते. आम्हाला वाटलं की पाऊस थांबलाय, पण कसला काय, बाहेर निघालो तर इतका धोधो पाऊस होता. तरी आम्हाला खूप लांब जायचं नव्हतं म्हणा. आम्ही ना वाकडच्या वाकडमध्येच डिनरला चाललो होतो. जिथे आम्ही डिनरसाठी जाणार होतो ना, ते वाकडमध्येच होतं. जर पाऊस नसता तर आम्ही 2 व्हीलरवरती पण गेलो असतो, पण इतका पाऊस बघून आम्ही 4 व्हीलरच काढली. इथे तुम्हाला नाव तर दिसलंच असेल, साईसागर प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो. गर्दी बघू शकता. आणि आता श्रावण असल्यामुळे लोकांना ना व्हेजशिवाय ऑप्शन नाही. ह्यांचा ॲम्बियन्स बघू शकता. बाहेर पण टेबल्स आहेत आणि मध्ये पण तुम्ही बसून मस्तपैकी जेवण करू शकता. हे आहे आतलं ॲम्बियन्स, बघूच शकता. आणि आम्हाला ना इथे मागे जागा भेटली होती. तेवढ्यात गोल्डी बघत होता की काय ऑर्डर करायचा. मेन्यू चांगला आहे ह्यांचा. आणि मग फायनली आम्ही एक व्हेज मंचाव सूप घेतला आणि ह्यांनी आम्हाला एक डिश सजेस्ट केली, ही तंदूर कॉटन पनीर. ती आम्ही घेतली, म्हणजे ऑर्डर दिली. इथे बघू शकता तुम्ही, हे मंडला आर्ट सुंदर दिसत होतं. तिरुपती बालाजींची पण इथे फ्रेम लावलेली होती काउंटरवरती. फॅमिलीसाठी एकदम मस्त जागा आहे ही. आमचे ऑर्डर स्टार्टर्सचे येईपर्यंत गोल्डी आणि ओवी इथे टाईमपास करत होते. मग आमचा मंचाव सूप आला. सूपची टेस्ट तर नॉर्मल सूप जसे असताना तसे होते. चांगला होता सूप. गरम गरम आम्ही सगळ्यांनी सूप पिऊन घेतला. आता ओवी कशी काय मागे राहणार. आम्ही ना 1/2 सूप घेतला होता, कारण एक अख्खं ना मला पिलं नाही जात. ओवीचं म्हणणं होतं की मी स्वतः माझ्या हाताने सूप पिल. मग काय, तिने स्पून घेतला आणि ती प्यायला लागली. तुम्हाला इथे ना सिझलिंग ब्राउनी, कॉटेज चीज विथ स्पिनच आणि हे आईस्क्रीम पण भेटेल. आमचं सेकंड स्टार्टर पण आलं. ही डिश मस्त होती, खूप सॉफ्ट आणि नरम. ह्यामध्ये ना काय होतं, जे आपलं पनीर असतं ना त्यामध्ये त्यांनी रोल करून चीज भरलेला होता. खूपच सॉफ्ट आणि टेस्टी होतं. काय का काय बनवलं तुझ्या हातावर? आता इथे आम्ही मेन कोर्स ऑर्डर करत होतो. मग आम्ही घेतला व्हेज हंगामा. तुम्ही रेट्स पण बघू शकता ह्यांचे. आणि मग सोबत आम्ही घेतली रोटी. यांच्याकडे पोळ्या पण होत्या, नान वगैरे पण आहे. पण मी आणि गोल्डीने रोटी मागवली, ती पण बटरवाली. दादांनी कांदा लिंबू आणून ठेवला होता इथे. आणि ही आली आमची व्हेज हंगामा विथ रोटी. व्हेज हंगामामध्ये सगळ्या मिक्स भाज्या होत्या आणि पनीरला ना जसं आपण भुर्जी बनवतो ना तसं त्यांनी ग्रेट करून पनीर होतं. टेस्ट एकच नंबर होती. तशी तर मी कट्टर नॉनव्हेज फॅन आहे, पण मला हे व्हेज पण आवडलं. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत जाऊन इथे जेवण ट्राय करू शकता. आणि हां, ह्यांचे ब्रेकफास्टचे पण आयटम्स आहेत बरं का. जेवण वगैरे करून झाल्यावर आम्ही मागितलं आमचं बिल. आणि बिल किती होतं ते तुम्हाला सांगतेच. हे पहा, 861 रुपीज आमचं बिल झालं होतं. मग काय, आम्ही निघालो बिल भरून झाल्यावर. आणि बाहेर खूप पाऊस होता. मग ओवी म्हणत होती की छत्री मीच पकडते.
व्हेज खाण्यासाठी तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही एकदा इथे जाऊन ट्राय करू शकता. आणि जर माझे व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझे फोटोज, रील्स, पोस्ट पाहायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे.